नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. भाजपमधील कट्टर विरोधक खासदार संजय काका पाटील व गोपीचंद पडळकर आले एकाच व्यासपीठावर आमने सामने. गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्यावर जहरी टीका करणारे कट्टर विरोधक भाजपाचे खासदार संजय काका पाटील आणि गोपीचंद पडळकर हे दोघेही वाळव्याच्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आल्याचे दिसले. मात्र या दोघांनीही एकमेकांच्या तोंडाकडे पाहणे देखील पसंत केले नाही. तसेच दोघांनीही आपल्या भाषणातून एकमेकांना अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत. सांगलीच्या वाळवा येथे रामोशी समाजाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये MM ग्रुपच्या वतीने आयोजित या मेळाव्यासाठी भाजपाचे खासदार संजय काका पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, वनश्री नानासाहेब महाडिक आणि भाजप व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. मात्र या सर्वांमध्ये लक्षणीय उपस्थिती ठरली ती भाजपाचे खासदार संजय काका पाटील आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांची. कारण गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकमेकांवर जहरी टीका या दोन्ही नेत्यांकडून होत आहेत आणि अशा परिस्थितीत पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आणि व्यासपीठावर हे दोघे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. म्हणून नाना काम करतायत. नाना एक साधा माणूस आहे. भाषण करताना तुम्ही बघते बघा, मी राजकारण करत नाही, राजकारणावर काय बोलू नका, मी वेगळं बोलतो, नाना तुम्ही राजकारण करायला पाहिजे. हे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार कोण व्हायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. हे तुम्ही लोकांना सांगा. जर तुम्ही आमच्या लोकांच्या बरोबर नाही आला का तुम्हाला आमदारकीला पाडेल, हे तुम्ही बोललं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा सरकारकडे गेल्यानंतर तुमची सुद्धा मागणी असायला पाहिजे. अरे एक रामोशी समाजाचा माणूस फक्त या विधान परिषदेमध्ये गेलाय. एक माणूस 1907 नंतर एका व्यक्तीनं फक्त नेतृत्व केलं विधान परिषदेमध्ये. संख्या किती आहे आपली? किती लोक आहोत आपण? अरे या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती कशासाठी केली आहे? ज्या लोकांना जनतेतून निवडून येता येत नाही, ज्या लोकांची ताकद नाही, ज्या लोकांना पक्ष तिकीट देत नाही, अशा समाज व्यवस्थेतल्या लोकांना तिथं संधी द्यायची आणि तुमचे प्रश्न तिथं मांडायचे. काय नाना आमदार होऊ नये? तुमचं काय मत आहे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? नानामध्ये राजकारण करायचं नाही. तुम्ही सांगितलं पाहिजे नाना राजकारण तर झालंच पाहिजे, नाहीतर मत घेऊन जातील लोक, परत तुम्हाला कोण भेटणार नाही. मग काय करणार तुम्ही? म्हणून या व्यवस्थेवरती तुम्ही बोललं पाहिजे. मी मनापासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला इतकी प्रचंड संख्या. पण अलीकडच्या काळामध्ये तात्या जरा काळूबाळूच्या तमाशासारखा एक गोल येणा मारला की आली मुंबई मारायचा असा धंदा सुरू झालाय. तुम्ही नानांचे खरे चिंतक आहे. नानासाहेब माडकांची तर त्यांची नानांना मारून काम करायचे गेले अनेक दिवस नाना काम करताय. पण अलीकडच्या काळामध्ये आपण सगळी मंडळी पाहतोय समाज व्यवस्था बिघडावी आणि राजकारणामध्ये माझं उकळ पांढरवावणी करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये दिसून येतोय. ही सामाजिक व्यवस्था खऱ्या अर्थानं कशा अर्थानं नांदेल तर आपले सगळे समाज एक राहिले, एक जीवानं एक दिनानं आपण राहिलो तरी सगळी समाज व्यवस्था ही गाडग्याची रचना आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी निश्चितपणानं राहील.